ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHSमध्ये व्हावं, त्या 2 गोष्टीसाठी एक मीटिंगच्या संदर्भात केलं. तुम्ही नाराज असल्याची चर्चा आहे, तुम्ही नाराज आहात? नाराजीचा काही प्रश्न येत नाही. म्हणजे पण थोडे डिसअपॉइंटेड आहात का की तुम्ही गेल्या सरकारमध्ये राज्यमंत्री होतात, यावेळी कुठेतरी अपेक्षा होती का की तुम्हाला मंत्रीपद मिळेल, कारण का तुम्हीही शिंदे गटाला तेवढ्याच लवकर सामील झालेला होता, तुमच्या नंतर जे लोक आले त्यांना आज मंत्रिपदं मिळालेली आहेत? असं झालेलं आहे. जो उशिरा आला त्याला पहिल्या पंक्तीत बसवलं गेलं आणि जो पहिले गेला त्याला आता आखरीमध्ये बसवलं जात आहे. पण त्याची काही नाराजी नाही आहे, चालू राहतं राजकारणात, कमी जास्त हा बदल फेर चालू राहते. आम्ही तेवढे समजदार आहोत, अशी कोणती नाराजी नाही. आणि माझं तर असं मत आहे, माझं व्यक्तिगत मत जर पाहिलं तर फक्त मंत्रिपदासाठीच आम्ही तिथे गेलो असं आमचं बिलकुल मत नाही आहे. दिया तो भी भला, नहीं दिया तो उससे ज़्यादा भला. आणि त्याच्यात काही फार बच्चू कडू मंत्री आहे म्हणजेच तो आहे बच्चू कडू असं नाही आहे. मंत्र्यापेक्षा बच्चू कडू महत्त्वाचा आहे आणि मग त्या पद्धतीनं आम्हाला शिंदे फार काही त्याचं दुःख नाही. सीएम काय बोलले जेव्हा तुम्ही भेटला तेव्हा काय चर्चा झाली? सीएम साहेबांनी सरळ सांगितलं का मी शब्द दिलेला आहे, शब्द पाळणार आहो, मी शब्द पाळणाऱ्यापैकी आहे, दिलेला शब्द मोडणार नाही आणि मला त्याच्यावर आत्मविश्वास आहे. सप्टेंबरमध्ये त्यांनी सांगितलं. आता हा विस्तार 40 दिवसानंतर झाला, कदाचित 2.5 वर्षानंतरही होऊ शकतं. खरं तर अशा पद्धतीने आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये शिंदे गट एक बाहेर पडला. बिहारमध्ये सध्या हीच परिस्थिती पाहायला मिळते आणि बिहारमध्ये जेव्हा ही परिस्थिती ओढावलेली तेव्हा एका भाजपच्या बड्या नेत्याने असं म्हणलेलं आहे की जशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडली. तुम्ही सुद्धा शिंदे समर्थक आहात, काय बोलायचं? मला वाटतं कोण कशामध्ये फोडलं, काय झालं, यांच्याकडे ज्यांनी म्हटलं त्यालाच माहिती असेल. आता आम्हाला त्याच्यातलं काही नॉलेज नाही आहे, कशी शिवसेना फोडली, काय फोडली, इतका मोठा आहे नाही मी. त्याच्यानं कशी फोडली मला माहीत असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं. शरद पवारांनी म्हटलं की एकनाथ शिंदेंनी शिवसेना हिसकावणं हे योग्य नाही आहे, त्यांनी स्वतंत्र काढावा. मी पण तसंच त्या पद्धतीने केलं की स्वतंत्र पक्ष काढला, काँग्रेसमधून बाहेर गेलो. आता प्रत्येकाचं वेगवेगळं मत असतंय. पवार साहेबांचं सारखंच राजकारण शिंदे साहेबांना करावं असं तर काही नियम नाही आहे ना. प्रत्येकाची आपापली वेगळी पद्धत असतं, त्या पद्धतीने समोर जातात लोक. शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर जशा पद्धतीने न्यायालयामध्ये सर्व प्रक्रिया चालू आहे त्याच्यामधल्या जवळपास अनेक नेत्यांनी फक्त मंत्रिपदाची शपथ घेतली, पण न्यायालयाचा निकाल जर दुसऱ्या बाजूने लागला तर या सगळ्या नेत्यांना काय करावं लागेल? मला वाटत नाही न्यायालयाचा निकाल दुसऱ्या बाजूने लागेल म्हणून. त्याच्याशिवाय हा सगळा जो आहे कायदेशीर बाजू मजबूत असल्यामुळं आज जे काही ज्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं हे प्रकरण समोर नेलं त्यानं न्यायालयाचा निकाल विरोधात लागेल असं काही विषय नाही आहे. निवडणुका पुढे ढकलल्या या कारणानं सुप्रीम कोर्टामध्ये आज याचिका जी आहे राष्ट्रवादीने दाखल केलेली आहे. ते सांगूनही सरकारनं निवडणुका पुढे ढकलल्या, कोर्टाचा अवमान असल्याचं सांगितलं. तुम्हाला माहीत आहे का अतिवृष्टी आहे, कशा पद्धतीनं गावखेड्यात व्यवस्था आहे आणि अशा वेळेस या अतिवृष्टीत पावसात निवडणुका घेणं हे काही उचित नाही आहे. फार चांगली गोष्ट नहीं सरकार स्टेबल नहीं है. लेकिन कल संजय राठौड़ के मुद्दे को लेकर हमने देखा कि चित्रावाग जो भाजपा की नेता है उन्होंने कहा कि मैं अपनी लड़ाई लड़ते रहूंगी. केसरकर जी से हमने जब पूछा तो उनका कहना था कि अगर कोई दोषी है तो उसे कार्रवाई होनी चाहिए. तो ये सत्ता से बड़ा कुछ नहीं है, सत्ता सब कुछ है. सत्ता, पैसा, सत्ता, ये समीकरण जुड़ा है पूरे देश के अंदर और ये तोड़ने के लिए बहुत तुमसे और सबको बदलना पड़ेगा. अब आप देखो सबको बदलना पड़ेगा. जब आप नहीं बदले तो ये क्या बदलेंगे नेता? तुमको तो पहले बदलना पड़ेगा. बिहार को लेकर सवाल पूछना चाहूँगा. बिहार में जो सत्ता पलट हुआ है अब बीजेपी कह रही है कि नीतीश ने हमें धोखा दिया. अभी देखो कहीं धोखा देने से पार्टी बड़ी हुई ना. भाजपा रहे, शिवसेना रहे, कोई रहे, धोखा कौन बंडखोर नहीं है. बंडखोर कौन नहीं है, कौन नहीं कर रहा है बंडखोरी. किसके पार्टी में बंडखोर नहीं. क्या तो बंडखोरों का राज है. जो बंडखोर के करके आया उसको पहले मंत्री पद मिलता है. सर महिलाओं को जगह देनी चाहिए कि आपको लगता है कहीं ना कहीं जो पहला कैबिनेट एक्सपेंशन देना चाहिए, महिलाओं को भी जगह देना चाहिए, निर्दलीयों को भी देना चाहिए.
आपका भी एक आपके का इसमें का भी एक लेना चाहिए ऊपर, सबको न्याय मिलना चाहिए। भाऊ तुम्ही म्हटलं आता बंडखोरांचं राज्य आहे, धोका देणाऱ्यांनाच आधी संधी मिळते आए जाते हैं। मंत्रियों के भी ऐसे आरोप है, आरोप से क्या होता है? संजय राठौर प्रकरण होना चाहिए ना। मंत्री के प्रकरण भी हम दबाए तो आप पर भी आरोप करते हैं कि भाई आप भी ऐसे करते हो, पर संजय जिसकी पार्टी रहती है उसके बाद ज्यादा करते हो। लेकिन संजय राठौर के ऊपर गंभीर आरोप है, इतने उन्होंने सब मंत्री गांव में इतने सब मुसीबत है, अच्छे काम होते हैं, कहाँ दिखाती है मीडिया? संजय राठौर पे अरे मैं जब अमेठी गया था राहुल गांधी के गांव, तो एक मीडिया ने कुछ बताया नहीं, वहाँ घर बांध के दिया, निवारा बांध के दिया, बताया नहीं। बोले निवारा बांध के थोड़ा देना है, घर भड़काए जाएंगे तो हम न्यूज करेंगे। पर सर जिन्होंने आरोप लगाया था, और उसके लिए उन्होंने अगर मंत्री को देखो ये अभी साबित कुछ हुआ नहीं, ये आप बताने से थोड़ा होता है। नहीं पता, उन्होंने खुद मंत्री को छोड़ा था। मैंने छोड़ा नहीं था, वो राजीनामा देने लगाया था, छोड़ा था थोड़ा। पर सर जिन्होंने आरोप लगाया था उन्हीं की कैबिनेट में अभी मंत्री बनाया, कहीं ना कहीं गंभीर लगता है। राजकारण तो इसी को तो कहते हैं ना, राजकारण यही होता है। तो मतलब कॉम्प्रोमाइज किया गया है, राजकारण ये सदियों से ऐसे ही चलते आ रहा है। मतलब आप ये कह रहे हैं कॉम्प्रोमाइज किया गया है। तुम जिस तरह से पार्टी जैसी चलती है उस तरह से मीडिया बदलता है, वैसे नेता भी बदलते रहते हैं, लोग भी बदलते रहते हैं, ये थोड़ा अलग थोड़ा है। तो कॉम्प्रोमाइज किया गया है, मतलब आप ये कह रहे हैं। देखो मैं क्या बोलता हूँ, जो आप बात कर रहे हैं वो युग ये युग नहीं है भैया। तुम आप समझो, अगर हमने कितना भी कुछ हुआ तो जो रिएक्शन आना चाहिए ना, वो कहाँ आता है? रिएक्शन कहाँ आता है? मुझे बिल्कुल एक और तुम्हारे भी रिएक्शन कितने कहाँ तक रहती है? तुम जो बात आगे लेके जाना चाहिए देश के हित के लिए, आप कभी लेके जाते नहीं, आप दूसरी बातें उसमें डाल देते हो। तुम्हें एक सांगा राज्य कोणाचं आहे, जो ज्यादा धोखा देगा वो बड़ा नेता होगा, सीएम भी बन सकता है। कसा आहे, सीएम बनू का पंतप्रधान बनू, विषय काय आहे लक्षात घ्या। राजकारणामध्ये जो दवळणार कशा पद्धतीने तुम्ही मार नीतिमत्ता हे सांगत बसले तर जमत नाही, तुम्हाला दौडा लागेल, राजकारण करावं लागेल। देखो जो जीता वही सिकंदर होता, आणि मग ते वैचारिक आम्ही विचार को लेके जीते हैं कि नहीं जीते बाद में की बात है। सर लेकिन हमारा लक्ष्य क्या है, शिंदे जी का लक्ष्य क्या है, आम लोगों को, वो 2 बजे तक आम लोगों को मिलते हैं, ये बहुत बड़ी बात है उसमें। सर बात एक ये भी सामने आ रही है कि शिवसेना गढ़ के जो नेता, शिवसेना शिंदे गढ़ के जो नेता थे कल जिन्होंने शपथ ली, उन्होंने बाला साहेब का ये नहीं किया, स्मरण नहीं किया। जब उनके हृदय में राम है वैसे हृदय में बाला साहेब भी है, तो इसलिए नहीं, नाम लेने से क्या आप बहुत नाम लेते हो तो आप क्या उनके हो जाते हो? नाम रहता मुंह में राम और हाथ में छुरी, इससे क्या मतलब है? हमारे हाथ में छुरी नहीं है, हाथ में काम है, रक्तदान खूनदान करने वाली है।